नमस्कार. आपल्या सर्वांचं लॉकडाऊन सिरीजच्या 33व्या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचं जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मी मनापासून खूप खूप स्वागत करतो. आजचा विषय संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्यावरती आहे आणि या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, जे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, माजी अधिष्ठाता वाणिज्य विद्याशाखा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, त्याचबरोबर महासचिव प्राचार्य फोरम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, त्याचबरोबर प्राचार्य फोरम भारताचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे जे मेंबर आहेत. मी सरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे. धन्यवाद. नमस्कार. या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती कोविड-19 गाठलेली आहे. 3.5 लाखपेक्षा जास्त हे भारत देशामध्ये कोविडचे पेशंट वाढलेले आहेत आणि घराघरामध्ये हा कोविड पसरलेला दिसतो. अशा काळामध्ये आपण मागच्या वेळेला ही लेक्चर सिरीज चालू केलेली होती आणि 25पेक्षा जास्त व्याख्यानं ही मागच्या लॉकडाऊनमध्ये दिलेली होती. आणि आता हे परत लॉकडाऊन सुरू झालं. माणसं बेचैन होत आहेत, फ्रस्ट्रेट होत आहेत आणि अशा काळामध्ये चांगले विषय घेऊन आपण पुढं आलं पाहिजे या विचारानं आज संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्यावरती हे व्याख्यान मी घेऊन आलेलो आहे. 13वं शतक हे भागवत धर्माच्या दृष्टिकोनातून एकूणच महाराष्ट्र धर्माच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या काळामध्ये आपण पाहतो की मुस्लिम राजवट चालू झालेली होती, अंधागुंदी सगळीकडं चाललेली होती, धर्ममार्तंड वाढलेले होते आणि चांगल्या पद्धतीनं धर्माचा प्रचार करणारे लोक हे त्या काळामध्ये कमी होते. आणि अशा काळामध्ये 13व्या शतकामध्ये अनेक संतांनी जन्म घेतला, अवतार घेतला असं मी तर म्हणेल. आणि ही भागवत धर्माची पताका, की जो भागवत धर्म कोणतेही उच्च नीच मानत नाही, कोणतंही ज्ञानी अज्ञानी मानत नाही, जातपात मानत नाही, माणूस हा धर्म मानतो. आणि त्याच्यामध्ये ही भागवत धर्माची पताका या 13व्या शतकामध्ये सर्व संतांनी मिळून ही उभारली. हे अत्यंत महत्त्वाचं काम हे त्या काळामध्ये झालेलं दिसतं. ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर होते, निवृत्तनाथ होते, सोपान काका होते, मुक्ताबाई होती, गोरोबा काका होते, संत शिरोमणी नामदेव महाराज होते, संत जनाबाई होती, चोखामेळा होता, संत सेना महाराज होते, संत सावतामाळी होते. असे अनेक जवळजवळ प्रत्येक धर्मामध्ये या संतांनी अवतार घेतले आणि स्वतःचं काम भागवत धर्माची पताका फडकवीत ठेवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती स्वतः काम केलं हे आपल्याला दिसतं. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 साली झाला. वडील दामाशेटी, आई गोनाई. त्यांचा व्यवसाय शिंपी हा होता, कपडे शिवणे आणि कपडे विकणे. मूळ त्यांचं गाव हे नरसी बामणी, म्हणजे आता त्याला नरसी नामदेव असं म्हणतात. हे हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये आहे. त्यांचं लग्न 11व्या वर्षी झालं. पत्नी राजाई होती आणि त्यांना 4 मुलं होती. त्यांचं नाव होतं नारायण, विठ्ठल, गोविंद आणि महादेव. आणि एक मुलगी होती त्यांना, त्यांचं नाव होतं लिंबाई. लहानपणी
वडील ज्या वेळेला बाहेरगावी एकदा बाजारासाठी गेले, त्यावेळेला नामदेवावरती जबाबदारी आली की पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचा. आणि मग आईने नैवेद्य दिला. काही लोक म्हणतात दूध दिलं, काही लोक म्हणतात नैवेद्य दिला, पण प्रसाद हा परमेश्वराला नैवेद्य दिला आणि सांगितलं की जा देवाला हा नैवेद्य देऊन ये. हा पहिल्यांदाच विठ्ठलाच्या रावळामध्ये गेलेला होता आणि यानं पांडुरंगाच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि सांगितलं देवा खा. त्याला काय माहिती, फक्त नैवेद्य दाखवून आणायचा असतो. पण त्याला काहीही त्यातली माहिती नव्हती. पहिल्यांदाच विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेलेला होता आणि मग देवाला म्हणला तू खा, माझे वडील आल्यावर तू खातो आणि तू आत्ता का खात नाहीस? जर तू खाल्ला नाहीस नैवेद्य तर मी इथं डोका आपटून प्राण देईल, कारण मला घरी गेल्यानंतर म्हणतील की नैवेद्य तू देवाला न चारताच आलास. हट्ट धरला आणि अशी आख्यायिका आहे की साक्षात परमेश्वर हा त्या ठिकाणी उतरला आणि त्याने नैवेद्य खाल्ला, भक्षण केला आणि तो घरी गेला. आईने विचारला अरे नामे नैवेद्य कुठे आहे? त्यांनी सांगितलं नैवेद्य देवाने खाल्ला. म्हणजे काहीतरी काय सांगतोस, खोटं सांगतोस. आणि मग दुसऱ्या दिवशी परत नैवेद्य केला आणि हा नैवेद्य हे घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की मी लपून बसते, तुम्हाला दाखव देवाने नैवेद्य खाल्ला. कारण कोणाचाच विश्वास बसत नव्हता, वास्तव आहे असं वाटत नव्हतं. आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी आई लपून बसली आणि तिने बघितलं. यानं सांगितलं की देवा बघ खा, आता माझ्या इज्जतीचा सवाल आहे. काल तू खाल्लास, आज नैवेद्य जर तू खाल्ला नाहीस तर माझ्यावरती हे बालांड येईल. आणि म्हणून त्याने देवाला पुन्हा विनंती केली. देवाने उत्तरले नैवेद्य खाल्ला. हे स्वतः आईने पाहिल्यानंतर तिने वडिलांना सांगितलं आणि नामदेव हा रोज देवळामध्ये जाऊ लागला, देवाशी बोलू लागला, देव त्याच्याशी बोलू लागला, भक्तीमध्ये रमू लागला, रोज कीर्तन करू लागला. आणि अशामध्ये नामदेवाचं नाव हे हळूहळू पंचक्रोशीमध्ये पसरू लागलेलं होतं. आणि त्याच काळामध्ये एक घटना घडली की सगळे संत एका ठिकाणी जमलेले होते. गोरोबा कुंभार, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, असा संताचा मेळा सगळ्यांचा जमलेला होता. आणि नामदेव महाराजांना साक्षात परमेश्वर भेटतो म्हणून त्यांना थोडासा अहम झाल्यासारखं बाकीच्या साधू संतांना वाटलं. आणि मग मुक्ताबाईंनी शक्कल लढवली आणि त्यांनी सांगितलं की गोरोबा काका तुम्ही तुमचं थोपाटणं घ्या आणि कोणाचं गाडगं कच्चं आहे हे तुम्ही बघा. हे सगळे संत असे बसलेले होते आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वराच्या डोक्यावरती त्यांनी थोपाटणं मारलं आणि सांगितलं हे गाडगं पक्का आहे. मग निवृत्तीनाथाच्या मासे एक 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 संत आणि येऊन नामदेवाच्या डोक्यावरती थोपाटणं मारलं. थोपाटणं म्हणजे गाडगं गाडताना बाहेरच्या बाजूनं मारायला एक हत्यार असतं, थोपाटणं कुंभाराच्या तिथं असते. आणि त्यामुळं गाडगं पक्क आहे का कच्चं आहे हे त्याने बघायचं. मग नामदेवाला राग आला. नामदेवाला काय चाललंय हे? त्यांनी सांगितलं की गाडगं कच्चं आहे का पक्क हे बघतोय त्यानं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की साक्षात परमेश्वर माझ्याशी बोलतो, मी दिलेला प्रसाद खातो, माझ्याशी हितगुज करतो आणि तुम्ही माझं गाडगं कच्चं आहे म्हणताय. राग आला. तिथून राग राग निघून गेले आणि निघून गेल्यानंतर परमेश्वराला जाऊन भेटले आणि त्याला सांगितले की काय आहे माझं गाडगं कच्चं आहे. असं मुक्ताई त्यावेळेला नाचली. त्यामुळे माझं गाडगं कच्चं आहे असं म्हणताय. देवाने सांगितले की अरे हो नामदेवा, जरा गुरु करावा लागतो, तो औंढ्या नागनाथला जा आणि त्या ठिकाणी तुला तुझा गुरु भेटेल. हे मजल दरमजल करत औंढ्या नागनाथला गेले. तिथं गेल्यानंतर तिथं मंदिरामध्ये प्रवेश केला तर महादेवाच्या मूर्तीवरती एक म्हातारा माणूस पाय ठेवून झोपलेला होता. त्याला अतिशय राग आला. नामदेव म्हणाले तुला काही कळतं का नाही म्हाताऱ्या, कुशल देवावरती पाय ठेवून झोपलेला आहेस. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अरे बाबा मी म्हातारा आहे, हातपाय हलवत नाहीत, माझा जरा पाय उचलून त्या ठिकाणी देव नाही त्या ठिकाणी ठेव. त्यावेळेला त्यांनी पाय उचलून दुसरीकडे ठेवला तर खाली पिंड नवीन तयार झाली. पुन्हा दुसरीकडे ठेवला, पुन्हा नवीन पिंड तयार झाली. 5-7 वेळा असं केलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा कोणीतरी माणूस मोठा आहे आणि देवाने मला सांगितलं आहे. आणि म्हणून त्याचं दर्शन घेतलं आणि सांगितलं की परमेश्वरा मला माफ कर,
मी असं तुमच्याविषयी म्हाताऱ्या वगैरे बोललो, तेच येशोबा खेचर हे त्यांचे गुरु. आणि हे तिथं त्यांनी येशोबा खेचरांनी नामदेवाला साक्षात्कार दिला, ज्ञान दिलं आणि त्यांना तिथून ते निघून गेले. मग इथं सकाळी ते नामदेव पूजा करायला लागले, भजन म्हणायला लागले. त्यावेळेला तिथले पुजारी आले आणि त्यांनी हाकलून दिलं त्याला की अरे चल निघ म्हणले बाहेर, इथं काय पूजा वगैरे करतोयस तू, नामदेवा शिंपी आहेस तू. मग ते मंदिराच्या मागं गेले आणि तिथं त्यांनी भजन कीर्तन केलं, देवाची पूजा केली आणि साक्षात्कार असा झाला की मंदिराचं तोंड अख्खं फिरलं. आजही औंढ्या नागनाथला जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी आजही संपूर्ण भारतभर तुम्ही कुठेही गेला तरी मंदिराच्या तोंडाच्या समोर महादेवाच्या हा नंदी असतो आणि तिथं मंदिराच्या मागे मंदिर पूर्णपणे बांधलेलं जे आहे ते ज्या पद्धतीनं बांधलेलं आहे त्या पद्धतीनं ते तिथं नाही आहे. उलट्या दिशेनं मंदिर आहे, बाकीचे आजूबाजूची मंदिरं वगैरे सगळं तसंच आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की साक्षात परमेश्वरानं देऊळच फिरवलं. आजही आपल्याला त्या ठिकाणी हे पाहायला मिळतं. म्हणजे इतकं एकरूप हे देवाच्या अभंगामध्ये होत होते. त्यांनी 2500पेक्षा जास्त अभंग लिहिलेले आहेत. 125 अभंग हे हिंदीमध्ये आहेत, ज्यातले 61 अभंग हे गुरुग्रंथ साहेब, शिखाचा ग्रंथ जो आहे गुरुबानी, त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. संत नामदेवानी आधी, समाधी व तीर्थावळी या 3 भागामध्ये संत ज्ञानेश्वराचं चरित्र सांगितलेलं आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, साक्षात पांडुरंग कीर्तनामध्ये नाचायचा असं म्हटलं जातं. या 13व्या शतकामधील सर्व संतांच्या जीवनामध्ये परमेश्वरानं भेटी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. काही संत हे समकालीन जे आहेत ते थोडक्यामध्ये आपण त्यांची माहिती पाहणार आहोत, त्याच्याशिवाय हे पूर्ण चरित्र होणार नाही. आणि आयुष्यातलं ध्येय काय होतं नामदेव महाराजांचं? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. की ज्ञानाचा दीप जगामध्ये लावायचा आणि कीर्तनामध्ये नाचायचं, रंगून जायचं, हे त्यांचं जीवनाचं उद्दिष्ट होतं. आणि कीर्तनात अनेक चांगल्या गोष्टीचा उल्लेख केलेला हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यावरून हे भवश्रुत व अभ्यासू होते हे आपल्या लक्षात येतं. भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला शे कळस. पण तुका कळस व्हायच्या मधला जो भाग आहे गाभारा, की तो मात्र नामदेव महाराजांनी केला असं म्हटलं जातं. की पाया रचला ज्ञानेश्वराने, सगळ्या ह्याच्यामध्ये प्रसार केला नामदेवाने आणि तुकाराम महाराज त्याचे कळस झाले. आणि ही भागवत धर्माची पताका या साऱ्या संतांनी पुढे नेलेली आपल्याला दिसते. संपूर्ण भारतभर ही पताका पसरवलेली होती. ज्या वेळेला औंढ्या नागनाथमध्ये येशोबा खेचरांनी यांना सांगितलं की तुला फार जग बघायचंय, तुझं मर्यादित काम पंढरपूर आणि एवढ्यापुरतं नाही, त्यावेळेला ते इथून दक्षिणेमध्ये आणि उत्तरेमध्ये चौकड फिरले. पंजाबामध्ये गेले, तिथं शब्द कीर्तन म्हणतात, आपल्यात भागवती कीर्तन असं म्हणतात, वारकरी कीर्तन असंही महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं. हे कीर्तन त्यांनी तिथंही केलं. गुमान पंजाबमध्ये अमृतसरच्या जवळ आहे. मी स्वतः त्या मंदिराला भेट दिलेली आहे. मी स्वतः बघण्याचं भाग्य मला लाभलं. कारण संत नामदेव यांच्या गावी आपल्या महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी साहित्य संमेलन भरवलेलं होतं संजय नहार आणि त्यांच्या मित्रांनी, आणि त्याला मला जाण्याचं भाग्य लाभलं. आणि गुमानचं त्यांचं मंदिर आणि ती समाधी मी स्वतः त्या ठिकाणी पाहिलेली आहे. गुरुद्वारा आणि नामदेव बाबा असं म्हटलं जातं. हे त्यांचं पंजाबमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नाव आहे.
राजस्थानमधील शीख धर्मातले लोक सुद्धा त्यांना मानतात, पंजाबातले तर मानतातच. असे पंजाबमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती त्यांनी 20 वर्ष जवळजवळ हे तिथं काम केलं आणि भागवत धर्माची पताका त्या ठिकाणी रोवण्याचं काम केलं. त्यांच्या समकालीन जे अनेक संत आहेत त्यांची थोडक्यामध्ये जर आपण माहिती घेतली तरच आपल्याला यांची महती ही लक्षात येईल. आणि म्हणून त्यांच्या काळामध्ये संत जनाबाई होत्या, ज्यांचा जन्म 1258 साली झाला, 92 वर्ष जगल्या. परभणी जिल्ह्यामधल्या गंगाखेड या ठिकाणच्या त्या होत्या. वडील दमा आणि आई करुंड असं त्यांचं नाव होतं. त्यांच्या जात्यावरच्या ओव्या प्रसिद्ध आहेत. परमेश्वर त्यांच्याबरोबर दळायला यायचा, परमेश्वर त्यांच्याबरोबर गौऱ्या थापव लागायला यायचा. त्या कधीही पंढरपुराच्या देवळामध्ये गेल्याचं जास्त वर्णन आठवत नाही. नामदेवाबरोबर गेलेल्या तेवढ्याच असतील, पण अनेक वेळा परमेश्वर स्वतःहून तिच्या कामाच्या ठिकाणी आलेलं दिसतं. आणि या समकाळातील संतांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी स्वतःची कामं करून, म्हणजे माळी समाजातले असतील तर शेतीचं काम करून, शिंपी समाजातले शिंप्याचं काम करून, सोनार समाजातील सोनाराचं काम करून, महार समाजातील मजुरीचं काम करून, प्रत्येकाने आपलं आपलं स्वतःचं काम करून त्या कामामध्ये परमेश्वर पाहिला आणि कामाची महती वाढवली, नामस्मरणाची महती वाढवली. अशात संत जनाबाई ह्या सुद्धा नामयाची जनी किंवा नामयाची दासी या नावानं गोऱ्या थापताना त्यांना गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. इतके हे लोक एकरूप झालेले होते. तिचा अभंग एक, दळिता कांडिता तुझं गाईना अनंता, न विसरे क्षणभरी तुझे नाम ये रे मुरारी, नित्य हाती कारभार मुकी हरी निरंतर, माय बाप बंधू भगिनी तूच चक्रपाणी, लक्ष घातले चरणी मने नामयाची जनी. जन्मभर नामदेवाबरोबर राहिली. विटू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा, जनाबाईचा अभंग. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हा सुद्धा जनाबाईचा अभंग आहे. अशा प्रकारचे जवळजवळ 350 अभंग हे जनाबाईने लिहिले. आणि त्याच काळामध्ये संत नरहरी सोनार हा सुद्धा पंढरपूरमध्ये एक संत होऊन गेला. 1313 मध्ये ते जन्मले. पंढरपूरला महामुनी त्यांचं आडनाव होतं. ते महादेवाचे भक्त होते, विठ्ठलाचं तोंडही बघायचे नाही. आणि एकदा एक सावकार त्यांच्याकडे आला, ते सोनाराचं काम करत होते आणि त्यांनी सांगितले की मी विठ्ठलाला एक नवस बोललेलो होतो आणि तो नवस माझा पूर्ण झाला, मला मुलगा झाला, त्याला आता करगुटा करायचा, म्हणजे करदोडा कमरेला जो असतो तो चांदीचा बनव आणि दे. त्यांनी सांगितलं की मी काय विठ्ठलाचं तोंड बघत नाही, तुम्ही माप आणा आणि ते माप मला द्या. त्या पद्धतीनं त्यांनी तो करदोडा तयार केला. आणि तो तयार केल्यानंतर तो नेला तर तो लांब झाला. ते म्हणजे असं कधी शक्यच नाही, माझ्या जीवनातली ही पहिलीच केस आहे. पुन्हा माप आणलं आणि त्याच्या पद्धतीनं करून दिला तर कमी पडला. पुन्हा बरोबर करून दिला, पुन्हा लांब झाला. ते म्हणजे असं शक्यच नाही, तुम्ही मापच बरोबर आणत नाही. त्यांनी सांगितलं सावकार तुम्हीच चला. ते म्हणजे मी काय विठ्ठलाचं तोंड बघत नाही. ते म्हणजे हरकत नाही, डोळे बांधा. आणि ज्या वेळेला त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला हात घातला त्यावेळेला साक्षात महादेवाचं दर्शन त्यांना झालं. की कमरेला व्याघ्राचं कातडं लावलेलं आहे, वर हात केला तर गळ्यामध्ये साप आहे, हातामध्ये डमरू आहे. आणि त्याला वाटलं की ही तर महादेव आहे. डोळे उघडले की तो विठ्ठल. म्हणजे प्रत्येक संताला काही ना काही साक्षात्कार झालेले आहेत. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे, पुन्हा त्यांनी डोळे बांधले, पुन्हा चापचून बघायला सुरुवात केली तर पूर्ण शंकर महादेवाचंच रूप त्यांच्या हाताला लागायचं. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे, विठ्ठल महादेव हे सगळे परमेश्वर हे एकच आहेत. आणि मग ते विठ्ठल भक्त झालेले होते आणि त्यांचे डोळे उघडले की विठ्ठल आणि हा देव एकच आहे. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी रात्रंदिवस. असा हा संत नरहरी सोनार त्याच काळातील होता. संत ज्ञानेश्वर सुद्धा समकालीन आहे.
त्यांचा जन्म 1275 मध्ये झाला, आपेगाव पैठण जवळ. आणि त्यांनी ज्ञानेश्वराचे वडील विठ्ठलपंत, आई रुक्मिणी हे 13व्या शतकातील सगळे संत आहेत. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक म्हटलं जातं. हे योगी होते, तत्वज्ञ होते. त्यांनी भावार्थ दीपिका लिहिली म्हणजे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, हरिपाठ लिहिला, अनेक अभंग लिहिले. निवृत्तीनाथ मोठे भाऊच त्यांचे गुरु होते. आणि निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान काका, मुक्ताबाई ही 4 भावंड ही एकत्रित सर्व तीर्थक्षेत्राला गेले आणि आयुष्यभर समाध्या घेईपर्यंत हे एकत्रच होते. चांगदेव हठयोगाच्या विद्येवरती 1400 वर्ष जगलेला होता आणि उन्मत्त झाला होता 1400 वर्ष जगल्यानंतर. आणि त्यांनी ज्ञानेश्वराची ख्याती त्याचे शिष्य सांगताय ते ऐकलं आणि त्याला राग आला आणि त्याने ज्ञानेश्वराला पत्र लिहायला घेतलं. आणि त्याच्या लक्षात आलं की हा वयानं लहान आहे पण ज्ञानानं मोठा आहे, ह्याला तीर्थरूप लिहावं का आशीर्वाद लिहावं हेच लक्षात आलं नाही. म्हणून राग त्यानं कोरच पत्र पाठवून दिलं. हातात पडल्यावर मुक्ताबाई म्हणले, अरे चांगदेवा 1400 वर्ष जगलात पण कोराच राहिलास. आणि म्हणून त्याच कोऱ्या कागदावरती चांगदेव 65 ओव्या ज्ञानेश्वराने लिहिल्या, त्याला पाठवल्या. परंतु हा उन्मत्त झालेला होता. ह्याला वाटलं की अरे मी एवढा मोठा आहे, 1400 वर्ष जगलो, वाघावरती बसला, सापाचा आसूड घेतला, अनेक शिष्य बरोबर घेतले आणि चला म्हणला आळंदीला त्या पोरांनी भेटायला. आणि ज्या वेळेला हे तिकडून निघाले, नगारे ते वाजवत मोठ्या थाटामाटामध्ये, त्यावेळेला कुणीतरी येऊन पळत सांगितलं की चांगदेव महाराज तुमच्या भेटीला येत आहेत. त्यावेळेला भावंड सकाळी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये दात घासीत बसलेली होती एका भिंतीवरती. ज्ञानेश्वर म्हणले, भिंतीला चल बाई तूच आता. दगडाची ही पार्थिव भिंत आकस्मित पुढे चालली आणि त्या भिंतीवरती, निर्जीव भिंतीवरती बसले. हे म्हणले, अरे जिवंत वाघावरती बसलं काय, साप हातात असला काय, त्याच्यावरती माणूस कंट्रोल करू शकतो, पण हे निर्जीव भिंतीवरती हे बसून येत आहेत, हे महान आहेत. म्हणून त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना साक्षात्कार दिला आणि चांगदेव महाराज हे ज्ञानेश्वराचे शिष्य झाले. ज्ञानेश्वराचे वडील विठ्ठलपंत हे संन्याशाने घेतलेला होता लग्नानंतर आणि त्यांच्या गुरुच्या आज्ञेवरून हे परत आले ना. आल्यावर ही 4 मुलं झालेली होती आणि त्यामुळं संन्याशाची मुलं म्हणून यांना खूप त्रास दिला जात होता. खायला वाढत नव्हते. एखाद्या मायमावलीने वाढलं तर तिचा नवरा येऊन तिला मारायचा. जिथं पत्रावळ्या टाकल्या तिथं गेले तर कुत्री तिथे येऊ देत नव्हती, खायला मिळू देत नव्हते. म्हणून एकदा राग ज्ञानेश्वर हे त्या कुटीमध्ये जाऊन बसले. दाराची ताटी असते ती लावून घेतली आणि बसले आतमध्ये. मग ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा मुक्ताईचा अभंग आपल्याला माहीत आहे. आणि मग त्यांनी पाठीवरती अग्नी माझी जठराग्न, सगळ्या अग्नीमध्ये जर कोणता अग्नी तेजस्वी असेल तर तो जठराग्नी आहे. आणि म्हणून या जठराग्नी त्यांनी तेजस्वी केला आणि पाठीवरती मांडे भाजून ते खाल्लेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून यांचा अतोनात छळ झाला. यांना 21व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. त्याच्या आधी अनेक ठिकाणी हे फिरले. आईवडिलांनी आत्महत्या केली आणि नदीमध्ये उड्या टाकल्या इंद्रायणीमध्ये. आणि हे ज्या वेळेला पैठणला गेले त्यावेळेला त्यांचा अपमान करून त्याला बाहेर पाठवलं. पण त्यांनी ज्या वेळेला रेड्याच्या मुखातून वेद म्हणून सांगितले की ज्ञान्या नावाचा रेडा होता आणि तू बी ज्ञानेश्वर ज्ञान्याचंच आहे का, तुम्ही दोघंही एकच. आणि त्यावेळेला याला बंद करायला लावलं वेद म्हणायचं. त्यावेळेला रेड्याच्या मुखातून ते वेद म्हणायला लावले आणि मग सगळे त्यांचे शिष्य झाले. असे हे ज्ञानेश्वर 21व्या वर्षी यांनी समाधी घेतली. त्यावेळेला स्वतः नामदेव तिथं हजर होते आणि त्यांनी सांगितलं की नामदेवा, आणि ज्ञानेश्वराच्या सांगण्यावरून नामदेव महाराजांनी हे सगळे संत एकत्रित महाराष्ट्रभर फिरत होते, चौकड जनजागृती करत होते. जो चांगला माणूस होण्याचा जो धर्म आहे, माणुसकीचा धर्म हा रसातळाला चाललेला होता. आणि म्हणून ही भागवत पंथाची ही पताका ही सगळ्या महाराष्ट्रभर घेऊन हे संत फिरलेले होते. आणि जाताना समाधी घेताना यांनी सांगितलं की नामदेवा, आता हे काम तू करायचंयस. भागवत भक्तीची ही पताका तू चौकड फिरवायची आहेस. आणि म्हणून तिथून पुढे ज्ञानेश्वराच्या समाधीच्या नंतर म्हणजे
ज्ञानेश्वरांनी जी समाधी घेतली ती 1296 साली आळंदी या ठिकाणी घेतली. त्यावेळेला हे स्वतः नामदेव हजर होते आणि त्यांना ही पताका त्यांच्या खांद्यावरती दिली आणि तिथून पुढे 54 वर्ष हे नामदेवानी ही पताका ही संपूर्ण भारतभर पसरवली. असे हे ज्ञानेश्वर त्याच काळामध्ये होते. संत गोरोबा कुंभार 1267 मध्ये जन्म झाला आणि 20 एप्रिल 1317 मध्ये त्यांनी समाधी घेतली. या जवळजवळ सगळ्या संतांनी समाध्या घेतल्या असं आपल्याला त्यांच्या अभ्यासावरून दिसतं. सर्व संतांबरोबर फिरत होते. सर्व संत त्यांच्या घरी जात होते, एकमेकाच्या घरी जात होते. कुंभार समाजाचे हे होते. गाव हे तेरडोकी होतं. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेरडोकी आहे. हे कामात तल्लीन होत आणि एकदा त्यांची बायको पाणी आणायला गेली आणि हे माती तुडवत होते. माती तुडवताना त्यांचं लहान मूल हे रडत रडत तिथं आलं. हे हरिनामामध्ये दंग होते आणि त्यांनी पायाखाली मुलगा आलं आणि ते तुडवलं, रक्तबंबाळ झालं, मेलं ते मूल. आणि अशी आख्यायिका आहे की ते मूल सुद्धा परमेश्वराने त्यांना आणून दिलेलं होतं. आणि नामदेवाच्या कीर्तनामध्ये त्यांनी स्वतःचे हात तोडले होते. त्यांच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्यावेळेला मी त्यांच्याविषयी सगळ्याविषयी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल. आता फक्त त्यांची तोंडओळख व्हावी म्हणून त्यांना हात फुटले विठ्ठल 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 म्हणत म्हणत अशी आख्यायिका आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांनी परमेश्वराने त्यांचा मुलगा सुद्धा परत दिला. नामदेवाच्या कीर्तनात त्यांना हात फुटले. त्यांचा अभंग एक की देवा तुझा मी कुंभार, नासी पापाचे डोंगर, घडो साधूची संगती, पूर्ण कृपा भगवंताची, गोरा कुंभार मागे हेची. की परमेश्वरा तुझी कृपा होऊ दे आमच्यावरती, साधूची संगती आम्हाला लागू दे, हे पापाचे जे डोंगर आहेत हे नासून टाक. अशा प्रकारचे अभंग त्यांनी लिहिलेले होते. संत सेना महाराज हे न्हावी समाजामधील होते. यांचेही 110 अभंग हे लिहिले गेलेले आहेत. त्यांचे वडील देवीदास हे राजा रामराजा यांच्याकडं कामाला होते. त्यांचे गुरु रामानंद स्वामी हे होते आणि ते राजाबरोबर काम करत होते. ज्यावेळेला राजाराम महाराजाचा मुलगा वीरसिंग हा गादीवर बसला, त्याच्या लक्षात आलं की हा सेना महाराज हुशार आहे म्हणून त्यांनी त्यांच्या सेवेसाठी त्यांना बरोबर घेतलं. आणि एकदा सेना महाराजाच्या घरी साधुसंत आलेले होते म्हणून त्यांचं काम करावं लागलं त्यांना. आणि त्याच वेळेला राजाने बोलवलं. तिकडे जायला उशीर झाला पण ज्यांनी निरोप दिला त्याने चुकीचा दिला. त्यांनी सांगितलं माझ्या घरी साधुसंत आलेत, राजापेक्षा साधुसंत मोठे आहेत. त्यामुळे राजा चिडला आणि त्यांनी सांगितलं की त्याचं मस्तक उडवून टाका. त्यावेळेला साक्षात विठ्ठलाने रूप परिधान केलं संत सेना महाराजाचं आणि ते गेले राजाकडं. त्याची हजामत केली, कठीण केली. पण राजाला एक चमत्कार दिसायचा सारखा की त्याच्याकडे बघितलं तर तो सेना महाराज आहे, आरशात बघितलं की विठ्ठलाची मूर्ती दिसायची. आणि त्यांचं सगळी सेवा केली आणि निघून गेले. आणि ह्याला उशीर झाला होता. हा धावत धावत गेला, महाराजाचा नमस्कार केला, चुकलं माझं, साधू माझ्याकडे आले होते, त्यांना खाऊ पिऊ घालत होतो म्हणून उशीर झाला. तर ते म्हणले अरे तू तर येऊन गेलाय. मी तर आत्ताच आलोय. मग त्यावेळेला राजाच्या लक्षात आलं की अरे आरशात मला विठ्ठल दिसायचा, त्याच्याकडे बघितलं तर तो नावी दिसायचा. हा चमत्कार आहे. आणि तो सेना महाराजाचा शिष्य पुढं झालेला होता. राजाच त्यांचा भक्त झाला. त्यांचे अभंग कसे आहेत? आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आयना लावू, विवेक दर्पणाचा आयना लावू, वैराग्य चिंता हलवू, उदक शांती डोई झाडू, अहंकाराची शेंडी फिरवू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नके काढू. प्रत्येक साधू संत हा स्वतः तो कोण आहे हे सांगतोय, परमेश्वराशी बोलतोय, परमेश्वराची मागणं मागतोय, परमेश्वर त्यांना भेटतोय. हे सगळे चमत्कार हे 13व्या शतकातील साधू संतांचे आहेत. संत सावतामाळी त्याच काळामधील, जन्म 1250 साली झाला. माढा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील अरणगाव या ठिकाणी नामदेवानी त्यांच्यावरती एक अभंग केलेला आहे. नामदेव या प्रत्येक संताला भेटलेले त्यांचं काही ना काही नातं आहे, संबंध आहेत, लक्षात ठेवा. म्हणून यांचं थोडक्यात माहिती मी सांगतोय. नामदेव महाराज काय म्हणतात संत सावतामाळ्याबद्दल?
धन्य ते आरण रत्नाचीच खाणं, जन्मला निदान सावता तो. सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. माळ्याच्या घरामध्ये त्यांनी जन्म घेतला. असा अवतारी पुरुष हा जन्मलेला आहे असं सांगितलं. पत्नी ही त्यांची जनाई होती. मुलगा विठ्ठल होता, तो लवकरच वारला. मुलगी नागाताई होती. तिचे वंशज आजही आपल्याला आरण गावामध्ये पाहायला मिळतात. काशिबा गुरुवांनी त्यांचे सगळे अभंग लिहिलेले आहेत. त्यांचे 41 अभंग आपल्याला पाहायला मिळतात. एकदाही पंढरपूरला गेले नाही. हे परमेश्वराचा मळा आहे आणि परमेश्वरच मला भेटायला येईल अशी अपेक्षा होती. नामदेव, ज्ञानेश्वर हे सगळे त्यांच्या मळ्यामध्ये गेलेले होते आणि स्वतः विठ्ठल सुद्धा गेलेला होता. ती किती एकरूप होते स्वतःच्या कामामध्ये. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू, मोठनारा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा. म्हणजे सगळ्या या संतांच्या याच्यातून त्यांच्या कामाची महती, ते जे काम करताय त्याच्यावरती किती निष्ठा होती त्यांची हे लक्षात येतं. आणि अशा पद्धतीनं परमेश्वर स्वतः यांच्या मळ्यामध्ये गेले. आणि आज सुद्धा चहूकडच्या वारीला पालख्या ह्या पंढरपूरला जातात, पण पंढरपूरची विठोबाची पालखी ही आरणगावला जाते. एकच उदाहरण आहे संपूर्ण भारत देशामध्ये की विठ्ठलाची पालखी स्वतः या आरणगावी जाते. असे हे सावता माळी. त्यानंतर संत चोखामेळा हे नामदेवाचे शिष्य महार समाजातील होते, कष्टकरी होते आणि नामदेवाने त्यांना शिष्य केलेलं होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. रात्रंदिवस नामस्मरण करत होते आणि नामदेवाने त्यांच्यावरती काय अभंग केलेला आहे बघा. म्हणजे नामदेवाचं किती प्रेम होतं चोखामेळावरती. चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, कुळधर्म देव चोखा माझा, काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती, मोही आलो व्यक्ती तपासाठी, माझ्या चोखयाचे करीती जे ध्यान, तया कधी विघ्न पडो न देवी, नामदेव असती आणल्या पार कोणी, घेत चक्रपाणी पितांबर. त्याच्यावरती सुद्धा नामदेवाने अभंग केलेले शिष्यावरती. आणि म्हणजे हे सगळे लोक एकमेकाला माणूस समजत होते, जातीयता नव्हती, सगळे साधुसंत एकत्रित होते असं आपल्याला दिसतं. चोखामेळा याचा एक अभंग आहे. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललाशी वरली या सोंगा, कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, काय भुललाशी वरली या सोंगा, नदी डोंगी परी नीर नाही डोंगे, काय भुललाशी वरली या सोंगा. शेवटी ते असं म्हणतात की चोका डोंगा परी भाव नाही डोंगा, काय भुललाशी वरली या सोंगा. की आपण ऊस वाकडा असला तरी रस त्याचा चांगलाच असतो, गोड असतो. नदी वेडी वाकडी वाहत असली तरी पाणी चांगलंच असतं. कमान वाकडी असली तरी बाण जो आहे तो सरळ नीटच असतो. तसं चोखा हा जरी वाकडा असला तरी सुद्धा त्याचा भाव अत्यंत चांगला आहे परमेश्वराप्रती. अशा प्रकारचे अभंग हे आपल्याला पाहायला मिळतात. या नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये हे अनेक संत, यांची अनेक फार मोठ्या प्रमाणावरती महती आहे. परंतु नामदेवाचं लग्न ही सुद्धा एक कथा फार मोठ्या प्रमाणावरती सांगितली जाते की परमेश्वर स्वतः साक्षात नामदेवाला भेटायचा. म्हणून दामू शेट्टी एकदा म्हणाले की तुम्ही जरा आता देव म्हणलं की तुला माग काय मागायचं आहे. दामू शेट्टी म्हणजे नामदेवाचे वडील म्हणले, देवा आम्ही गरीब आहेत, आम्हाला भाकरी खायला नाही, काय नाही, आता माझ्या पोराबरोबर कोण लग्न करी, ह्याचं लग्न करून दे. विठ्ठल म्हणले काय हरकत नाही, ठीक आहे. विठ्ठलाने असा पोशाख केला की त्यांच्या हिरे माणिक मोती सगळ्या कपड्याला, गोंगडीला झालर मोत्याची, बुटा आहेत जोडे पायामध्ये घातलेले होते, त्या जोड्याला हिरे माणिक मोती लागलेले. आणि गेले बिदरला. बिदरला एक सावकार होता बाबूराव शेठ, आणि तो सावकार एवढा मोठा होता की राजाचा सरदारही तो होता असंही म्हटलं जातं.
आणि त्याची मुलगी लग्नाची होती आणि त्याच्याकडे गेले आणि त्याच्याकडे बघतच बसला ही सावकार. अरे ही जर यांचा गुमास्ता, ते म्हणले किंवा माझ्या मालकाच्या पोराचं लग्न आहे आणि ते लग्न मुलगा लग्नाचा आहे आणि ती तुमची मुलगी करायची. त्यानं बघितलं जर ह्यांचा गुमास्ताच जर एवढा भारी आहे, करोडो रुपयाच्या आपल्या प्रॉपर्टीपेक्षा ह्याच्या अंगावर जी कपडे लत्ते घातले तर त्याच्यावर जी हिरेमाणिक मोती आहेत त्याची किंमत जास्त आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी ठरवलं की ठीक आहे, काय हरकत नाही, देऊन टाकू म्हणले लग्नाला. आणि लग्नाला किती लोक येणार तर ते म्हणले, त्यांनी सांगितलं किती लोक येणार आहेत. आणि हे परत आल्याने सांगितले की 3 दिवसाची मुदत दिली होती आणि त्यांनी सांगितले की ठीक आहे, आता लग्नाला आपल्याला जायचंय. लग्न ठरवलं बाबूराव शेठच्या मुलीबरोबर. आणि मग ही जी कथा आहे ते रुक्मिणीनं हळूच ऐकलं लग्नाचं. रुक्मिणी म्हणली कुठं जायचं लग्नाला, ते म्हणले मी येणार, तुम्ही एकटे कसे काय जाऊ शकता. आणि हे माहिती झालं नारदाला. नारदाने सगळ्या देवाला सांगितलं, 33 कोटी देव निघाले. मग रुक्मिणीच्या जवळ कोणीतरी ऐकलं आणि मग त्यांनी सांगितलं एकटे कसे काय देव जातात. सगळ्या 16,000 बायका त्यांच्या 16,108 त्या बी नटून तटून निघाल्या लग्नाला. आणि मग हा निरोप कुणीतरी बळीराम दादाला सांगितला. बळीराम दादा 56 कोटी यादव घेतले निघाले लग्नाला. आता हे सगळे लग्नाला निघाले, ह्यांच्याकडे तर काहीच नाही. मग हळूच देवाने मारुतीला बोलावलं. हनुमानाला म्हणले, हनुमाना आता तू बैल हो आणि बैलावर बसून यांना घेऊन जा नवरदेव. आता हनुमान म्हणले, देवा इथून आतापर्यंत सगळी खांद्यावर वागवली, आता तू बैल करायला लागला. बैल गेला आणि बसला दारात. बसला तर ते उठाना. नामदेवाला ह्यांना काय माहिती, म्हणले आणा येसन घालायच्या नाकात. म्हणलं की ताडकीनं बैल उठून उभा राहिला. अरे बापरे म्हणला, आता हे व्यसन घालायला लागले. असे ही कथा फार मोठी आहे. आणि मग सगळेच लग्नाला निघाले आणि ते लग्न इतकं मोठं झालं. आणि हे मोठं लग्न झाल्यानंतर मुलीला घेऊन इकडं निघाले. सावकारने स्वतः बिदरचा राजा आला की आला, केवढं वराडण काय आहे भानगड सगळे किती आहे. आणि कोणाला काही कमी पडलं नाही, सगळे नटून तटून आलेले सगळे. आणि मग ज्या वेळेला ते पंढरपूरला आले त्यावेळेला सगळं पंढरपूरच सोन्याचं. आणि वाळवंटामध्ये जेवढी वाळू आहे तेवढे सगळे मोती. आणि ते ज्या वेळेला बिदरच्या बादशाने बघितलं, म्हणजे काय भानगड, एवढी श्रीमंत लोक, ही काय मोठ्या घरी दिली बाबा तुमची मुलगी आणि त्यांना तर खायला भाकर नाही इकडं, अशी परिस्थिती. पण त्यावेळेला हे असं झालं असं सांगितलं जातं. अशी एक आख्यायिका आहे नामदेवाच्या लग्नाची. आणि मग ज्या वेळेला एकदा बिदरला नामदेव गेलेले होते आणि तिथं गाय मेली. ते म्हणले लय मोठा भक्त आहे ना. तर बादशाह म्हणला गायीला उठवून दाखव, गाय मेली तर. जर नाही उठून दाखवलं तर तुलाच म्हणले आता हत्तीच्या पायाखाली देतो. आणि मग हत्तीच्या पायाखाली द्यायचं. ते गाय काय उठली नाही लवकर, चला हत्तीच्या पायाखाली तुला देतो. मग तो चौताळ्याला हत्ती त्यांच्या अंगावर सोडला. हत्ती त्यांच्यापाशी गेला आणि उभा राहिला. राजालाही कल्पना सहन होईना की काय भानगड आहे, की हत्ती तिथं जाऊन नमस्कार करतोय ह्यांना. आणि पुन्हा राजाने त्यांचा नमस्कार केला त्याला आणि त्याला सोडून दिलं आणि गाय सुद्धा जागी झाली. अशा आख्यायिका या फार मोठ्या प्रमाणावरती सांगितल्या जातात. की भारताची सर्व भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर नेण्याचं काम हे नामदेव महाराजांनी केलेलं दिसतं. हे भारत भ्रमण केलं त्यांनी. दक्षिणेकडे गेले, उत्तरेकडे गेले, पंजाबात गेले आणि ज्ञानेश्वराबरोबर संपूर्ण महाराष्ट्रावर कीर्तन करत फिरले. काही दिवस हे एकत्र सगळे फिरलेले होते. आणि ज्ञानेश्वराच्या समाधी सोहळ्यानंतर 54 वर्ष संपूर्ण भारतभर ही पताका खांद्यावर घेतलेली त्यांनी ठेवली नाही. जातीयता नष्ट केली. सर्व संत आहेत, संपूर्ण भारतभर फिरले आणि जातीयता नष्ट करण्याचं काम केलं. संत तुकारामाचा अभंग आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराले जे हित सत्य करा, कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, हेतू सर्वेश्वर पूजनाचा. तुका म्हणे एका शरीराचे अवयव, सुख दुःख भोग पावतात. हे संत तुकारामांनी सांगितले. सगळ्या संतांचं जर आपण पाहिलं तर आपण आता चोखामेळावरती केलेला अभंग आपण पाहिला नामदेव महाराजांनी. कुठेही जातीयता ही नव्हती. आणि एकनाथ महाराजांनी तर गाढवाला तीर्थाचं आणलेलं पाणी पाजलं. महाराजचं मूल कडेवर घेतलं, उन्हात होतं ते मारवाड्यामध्ये नेऊन सोडलं. आणि त्यांच्या वडिलाचं पित्र होतं आणि त्या पित्राच्या वेळेला तिथून स्वयंपाक करत चाललेले होते, स्वयंपाक केला होता. आणि हे अस्पृश्य लोक हे त्यांच्या वाड्याजवळून चालल्यावर घमघमाट स्वयंपाकाचा येत होता.
त्यावेळेला ते लहान मूल म्हणलं, आई कशाचा वास येतोय? त्याला आई म्हणली, लाडूचा वास येतोय. त्यावेळेला ते म्हणले की कसला असतो लाडू? ती म्हणते, अरे आपल्या कुठं नशिबात आहे लाडू खायचं, चल. हे सगळं खिडकीमध्ये उभं राहून एकनाथ महाराज पाहत होते आणि एकनाथ महाराजांनी हे सगळं बघितलं आणि त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी ठरवलं की आता या ब्राह्मण लोकाला बोलवण्याऐवजी या सगळ्या मारवाड्यातल्या लोकांना बोलवायचं, सगळ्यांना जेवू घातलं, पुन्हा स्वच्छ केलं आणि पुन्हा पितृ म्हणून गावातल्या लोकाला बोलवलं, पण गावातले लोक आले नाहीत तर त्यांचे खरे पितृ येऊन तिथं जेवले असं सांगितलं जातं. सगळ्यांनी जातीयता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला आणि अनेक अभंग हे नामदेवाने 2500 अभंग मराठीमध्ये आणि 125 अभंग हिंदीमध्ये केलेले आपल्याला दिसतात. आपण कितीतरी चांगले अभंग त्यांचे ऐकलेले आहेत. भावे तुझे चरण धरिले विठ्ठला, आता तू पांगिला करू नको. न लगे मज काही रिद्धी सिद्धी पायी, मुक्ती सुख तेही न लगे मज. नामा मने मज जन्म दे अनंत, भक्ती विरहित जन्म नको. तुझ्या भक्तीशिवाय मला एकही जन्म नको. अनंत जन्म मला तुझे अनंत जन्माला मला घाल आणि प्रत्येक जन्मामध्ये तुझी भक्ती करण्याचं सामर्थ्य हे मला दे. मला रिद्धी सिद्धी काही देऊ नको आणि तुझे चरण मी पकडलेले आहेत विठ्ठला, मला तुझ्याकडून काहीही नको. अनंत जन्म दे आणि तुझी मला सेवा करण्याचं भाग्य लाभू दे. त्यांच्या अनेक अभंगापैकी अजून एक अभंग अत्यंत प्रसिद्ध आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेच्या तटी ही पंढरी गोमटी. जेव्हा नासे भूमंडळ तेव्हा उरे पंढरी निर्मळ. असे सुदर्शनावरी म्हणून अविनाशी पंढरी. नामा मने बा श्रीहरी ते मैं देखीली पंढरी. की परमेश्वरा असं जे पंढरपूर तू निर्माण केलेलं आहेस की अगोदर वैकुंठ नगरीच्या अगोदर पंढरपूर तू वसवलं, मग वैकुंठ वसवलंस. जेव्हा चराचर नव्हते तेव्हा पंढरपूर होतं. गोदा गंगा नव्हती तेव्हा चंद्रभागा होती आणि या चंद्रभागाच्या तीरावरती तू ही गोमटी पंढरी निर्माण केलेली आहेस. ज्यावेळेला भूमंडळ नासतं, नाश होतो जगाचा, त्यावेळेला सुद्धा हे पंढरपूर हे राहतं. कारण सुदर्शन चक्रावरती तू ते धरलेलं आहेस आणि ते पंढरपूर देवा मी पाहिलेलं आहे. बा श्रीहरी ती मी पाहिली पंढरी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. साधू संतांच्या अनेक अभंगामध्ये साधर्म्य आपल्याला दिसतं. संत तुकारामाचा एक अभंग आहे की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. तुळशीहार गळा काशे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडळे तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. की देवा काही नकोय मला, तुझं श्रीमुख पाहिलं तर सगळं मला मिळाल्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये मला जे सुख आहे ते कशामध्ये नाही. तुझं हे सुंदर ध्यान विटेवरी कर्कटावरती हात ठेवून जे उभा आहे, तुझ्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत, काशे पितांबर आहे आणि हेच रूप मला तुझं निरंतर आवडत आहे. मकर कुंडल तळपती श्रवणी, की तुझ्या कानामधले हे कुंडल तळपत आहेत, कंठी कौस्तुभमणी आहे, हेच रूप मला पाहायला आवडतं आणि हेची तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. अशा या महान भगवत भक्त यांनी समाधी घेतली. आपण बघा आता सगळ्या संतांचे मी आता थोडक्यात माहिती सांगितली, जवळजवळ सगळ्यांनी समाधी घेतलेली आपल्याला दिसते. पण या समाधीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. 80 वर्षानंतर, 80 वर्षाचं वय होतं, 3 जुलै 1350 साली वार शनिवार आषाढ वद्य त्रयोदशीला त्यांनी घरातल्या सगळ्यांनी समाधी घेतली. त्यांची 4 मुलं, त्यांच्या सुना, नातू, घरातल्या 14 लोकांनी ही समाधी घेतली आणि जनाबाई सुद्धा त्यांच्याबरोबरच असायची. तिची सुद्धा समाधी 1350 सालामध्येच सांगितली जाते. आणि म्हणून आजही नामदेव पायरीला तुम्ही गेला तर या नामदेव पायरीच्या विठ्ठलाच्या दारामध्ये ही नामदेव पायरी आहे आणि तिथं त्यांनी समाधी घेतलेली आहे. त्यांच्या चरणावरती हा अभंग आपण पेश करू. ते काय म्हणतात? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
मन माझे केशवा कामा न घे. की देवा, अमृतापेक्षा तुझं नाव गोड आहे आणि माझं मन मात्र हे का घेत नाही. सांग पंढरी राया काय करू याशी, का रूप ध्यानाशी नये तुझे. की पंढरी राया विठ्ठला, हे का असं होतंय की तुझं रूप माझ्या ध्यानामध्ये येत नाही. नये तुझे कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुख. कीर्तनामध्ये मी जर बसलो तर झोप येते आणि जर मी तुझं नाव घ्यायला गेलो तर विषय सुख माझ्या मनामध्ये येतं. आणि हरिदास गरजती हरिनाम घेती, नये माझ्या चित्ती नामा म्हणे. एवढं मोठमोठ्यानं गरजून हरिदास हे त्याचं देवाचं नाव घेत आहेत, पण माझ्या मनामध्ये हे काय येत नाही. असा हा महान माणूस, अमृतावनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा न घे. सांग पंढरी राया काय करू यासी, का रूप ध्यानासी नये माझे. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुख. हरिदास गरजती हरिनाम घेती, नये माझ्या चित्ती नामा म्हणे. असा हा महान संत 13व्या शतकामधील या महान संताने भागवत धर्माची पताका ही फडकवली आणि स्वतः हे समाधिस्थ झाले. अशा या नामदेव महाराजांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.